दिवाळीनंतर तर खूपच थंडी वाढली आहे. हो ना, हप्ताभरच झाला दिवाळी झाली तर, पण आज खूपच थंडी वाटत आहे. आज कुठं रे, मला तर दिवाळीपासूनच थंडी वाटत होती. तरी शेकोटी पेटवली तर आता चांगलं वाटत आहे बाबा. उद्यापासून शेतामध्ये कामं सुरू होऊन जाईल आपले. पिकांची कापणी करा, मळणी करा. ज्वारीचं तर असं पीक आलंय माझ्या शेतामध्ये का असं वाटते का शेतामध्येच राहून पाहत बसावं त्या पिकांले. एवढं सुंदर पीक आलं ना, खरंच मनामध्ये खूप आनंद आहे यावेळेस. कष्टाचं चीज झालं असं वाटून राहिलं. ह्यावेळेस मी ना गहू पेरला होता. खरंच मनासारखं पीक भेटलंय यावेळेस. राम्या, तुझ्या शेतातलं पीक कसं आलं? माझ्या शेतामधलंही पीक चांगलं आलं आहे. ज्वारीचा तर चांगला टपोरा दाणा आहे. काही भुईमुंग पण आहे, तोही चांगला आला आहे. उद्यापासून आपल्या बायकांनाही काही फुरसत नाही. सकाळचे कामं आटपले का फटकन शेतामध्ये कामं करायला जावं लागन. हो ना हो काकू, पटापट कामं करून घेऊ न पोरांले घेऊन घेईन. शेतामध्ये तेवढीच मदत होईन. सुमन, पोरांले तर न्यावंच लागन व. हुरडा पार्टी मग कोणाच्या शेतामध्ये पहिले करायची? श्याम्या, सुरुवात तुझ्यापासूनच कर. हो, मी तर तयारच आहे बा. मग केव्हा यायचं आहे हुरडा पार्टीसाठी? परवा माझ्या शेतात करून घेऊ, मग त्याच्यानंतर तुम्ही एक एक करून आपल्या शेतामध्ये करा. ठीक आहे, चालन. चला बाबा, आता झोपू. किती पण हात शेकले तरी थंडीच वाजत आहे. लवकर झोपू तेव्हाच लवकर उठू न लवकर कामावरही जाणं होईल. हो चला, शेतामध्येही जायचं आहे उद्या सकाळी. पाहिलं राधा, आपल्या शेतामध्ये पीक किती चांगलं आलं आहे. तुम्ही एवढे कष्ट नाही घेतले असते तेवढं चांगलं पीक थोडी आलं असतं. कष्ट का मी एकट्यानं घेतले का? तू पण रोज इथं येऊन शेतामध्ये कामं केली आहे. मला जसं जमलं मी तशी आली. मी काही खूप कष्ट नाही घेतले. आली ते महत्वाची आहे. चल मग पिकांची कापणी करणं सुरू करू. हो चला. तुम्ही जेवण करून घ्या, म्हणजे मग वेळ राहते पुन्हा काम करायसाठी. सुमन, थांबून जाणं, थोड्या वेळानं जेवतो. जेवण करून घ्या म्हणजे एक काम आटपून जाते. तुम्हाला जेवण दिल्यानंतर मग मी पण आपल्या कामाला लागून जातो. ठीक आहे, वाढून घे न पोरांनाही बोलून घे, म्हणजे पोरही जेवून घे. हो ठीक आहे. श्याम्या, शेतामधून आणलं का रे माल? हो, आताच येऊन राहिलो माल घेऊन. तू केव्हा आला शेतामधून? बस आता चालू आहे. उद्या सर्वजण या मग हुरडा पार्टीसाठी. हो, सर्वजण येऊ.